विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत शास्त्रारंभ परिच्छेद क्रमांक 3 या ठिकाणी पाहत होतो आणि आपला काल विषय सुरू होता की शुभसंतती राजाची मुलं आणि श्री गुरुला त्या ठिकाणी शरण आलेले आहेत आणि शरण येऊन त्या ठिकाणी कशाची अपेक्षा करतात. ते म्हणतात आम्हाला संसार दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा प्रकारची इच्छा आहे. ज्या तिथे संसार दुःखाच्या निवृत्तीची आणि परमानंद प्राप्तीची इच्छा करत आहे त्याच अर्थी हे कशाचं लक्षण आहे तर हे मोक्षाचं लक्षण आहे. हे सरळ अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येतं आणि म्हणून आता त्या मोक्ष प्राप्ती करता त्यांना उपाय सुद्धा काय ज्ञानाचा केला पाहिजे. ज्ञान अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असतात, परंतु अनेक प्रकारचे ज्ञान सांगून त्या ठिकाणी त्यांना मोक्ष होईल का? त्यांना त्या ठिकाणी रामायण म्हणा, महाभारत म्हणा, हे पण ज्ञानाचे ग्रंथ आहेत. पुराण वगैरे आहेत, इतिहास वगैरे आहेत, कादंबऱ्या आहेत, लेख वगैरे आहेत. अनेक प्रकारचे ज्ञानाचे त्या ठिकाणी साधनं जरी असतील, परंतु मोक्ष कशाने होईल तर मोक्ष फक्त जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानानेच होईल. अन्य उपायाने होईल का? अन्य उपायाने मात्र त्यांना मोक्ष होणार नाही. तर ज्ञान म्हणजे इथं सांख्य मत सांगितलं, इथं कानदाचं मत सांगितलं, वैशेषिकवाले कानदक यांचं मत सांगितलं. ते 7 पदार्थ मानतात. सांख्यवादी प्रकृती पुरुष यांचा विचार मांडतात. अशा अनेक प्रकारचे विचार आहेत, परंतु या ज्ञानाने मात्र त्याला मोक्ष होणं संभवनीय नाही. मग त्याला कोणते ज्ञान करून द्यायला पाहिजे तर त्यांना जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानच करून दिलं पाहिजे. यानेच त्याला मोक्ष होईल. अन्य दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष होणार नाही. जसं आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना त्यामध्ये अर्जुन म्हणत होता की देवा हे सकळ कुळ देखुनी जो शोक उपजला असी मनी तो तुझ्या वाक्य वाचुनी न जाय अनेक. मग हे देवा तुझी जी वाक्य आहेत त्या वाक्य वाचून, आता हे वाक्य कोणतं घ्यायचं? सामान्य वाक्य घ्यायचं का? तर ह्या ठिकाणी सामान्य वाक्य न घेता परम वाक्य त्या ठिकाणी घ्यायचं. परम म्हणजे श्रेष्ठ अशा प्रकारचं वाक्य. उदाहरण देऊन सांगतात, ना तर या विषय पुरले आहे औषध काय नोहे. ना तर या विषय उरले आहे तरी औषध काय नोहे. येथ एकची उपयोगा जाये परमामृत. आता आपलं औषध, आपलं आयुष्य आता आपलं संपत आलेलं आहे. आता आयुष्य म्हणजे शेवट, आणि त्यावेळेस त्याला औषधाची आणि अशा पद्धतीने सगळी सोयी करून जर दिली तर त्या औषधाच्या जोरावरती किती काळापर्यंत शरीर राहीन बरं? ते राहायचं जर झालं तर आणखीन तासभर, अर्धा तास, 1 दिवस, 2 दिवस, अगदी क्षीण होत आलेले, अगदी तो श्वास त्याचा बंद पडायला आलेला आहे. मग इथं काय उपयोगाला जाणार आहे? इथं ते औषध उपयोगाला जाणार आहे का? नाही जाणार. मग इथं एकची उपयोगा जाय परमामृत. परमामृत म्हणजे ते महावाक्य. हाच उपदेश सगळ्यात श्रेष्ठ उपदेश आहे. हाच उपदेश सद्गुरू काय करतात? कानामध्ये सांगत असतात. मग आता हे वाक्य जे आहे, हे परमामृत जे आहे, हेच आपल्याला काय करणार आहे? मुक्त करणार आहे. पण आता हे शिष्य जसे विचारत होते की आम्ही आतापर्यंत निष्काम कर्म, उपासना ही सगळी साधनं केली, परंतु याच्यातून आम्हाला काही झालं नाही. त्या अर्जुनाची सुद्धा हीच स्थिती होती ना. अर्जुन सुद्धा म्हणायचा की नाही, पित्तर काय करती, कैसने स्वर्गीय वसती, म्हणून ती पळापशी, हे सगळं अर्जुन सांगत होता ना. बरं, अर्जुनाने आपलं कबूल तरी केलं. लक्षात घ्या, तो अर्जुन काय म्हणू लागला होता, एरवी माझ्या चित्ती जे होते ते बोललो मी येथे, तरी या परतेने तुम्ही जाणा. हे जसं अर्जुन म्हणला की नाही, माझ्या मनामध्ये होतं ते मी तुमच्या पुढं बोलून टाकलं. आता निकम म्हणजे याच्यामध्ये योग्य काय आहे हे तुम्ही जाणा.
मला थोडं जाणता येतंय. मला जर जाणता आलं असतं तर मी म्हटलं असतं की हेच करा. परंतु हे सांगून सुद्धा मला मुक्त होता येणार नाही. या सगळ्याला पाहून माझा शोक मात्र जायला तयार नाही. अर्जुनाने आपलं कबूल केलं नाही. ही शिष्य सुद्धा ह्या ठिकाणी काय करतात, कबूल करतात की आम्हाला हे सगळं आम्ही करून पाहिलं, पण त्याच्यातून काही मुक्ती नाही, त्याच्यातून काही मोक्ष नाही. उलट जेवढी साधना करतोय आहे का नाही, सुटायाचा काही करीतो उपाय तो हे देखील पाय गोवेले, एवढं सगळं करायचा प्रयत्न करतो, परंतु माझी अधिकच अशा अधिकच अशा प्रकारे काय आहे, गुंतागुंती ही वाढत चाललेली आहे. मग आता आम्ही काय करू? तिथं जसं भगवंत म्हणलाय का नाही की आता तो उदार काही सिनेवर छलं, तिने अर्जुन आचळून निवेलं, मग नवी उरडी विरुडी फुटेल उन्मेषाची. तो परमात्मा कसा आहे, उदार आहे. सद्गुरू कसे या ठिकाणी उदार आहे. आता तो उदार कैसेने वर्षेल, तसा त्या ठिकाणी भगवंत आणि उदारपणाने कसा प्रकारचा वर्षाव करेल. आणि त्याच्यामध्ये अर्जुन नावाचा आचळू नाम तो पर्वत, तो काय, तो असणाऱ्या दावाग्नीनं, त्या महाभयंकर अशा आग्नीनं, चिंतारूपी आग्नीच आहे ना, त्या आग्नीनं अर्जुन जळत होता का नव्हता? मग तो जळत होता, आग्नीनं पूर्णपणे जळत होता. तो विझवण्याकरता तो भगवंत कसा त्या ठिकाणी आता वर्षाव करणार आहे. वर्षाव करून ती अग्नी विझून जाईल. मग परत अशा पद्धतीनं डोंगराला जसं गवत फुटतं की नाही, तसं नवी उरडी फुटेल उन्मेषाची. विरडी म्हणजे असणारं अंकुर गवत त्या ठिकाणी फुटल. कसं? मग आता तो भगवंत त्या ठिकाणी कसा विचार करतो? तर माऊली म्हणतात की एखादा मनुष्य आजारी आहे आणि फार त्याला आजार झालेला आहे. आता आजारातून मुक्त होण्याकरता त्याने अनेक प्रकारचे वैद्य, डॉक्टर, हाकीम केले, पण काही उपयोग झाला नाही. आणि आता चांगल्या वैद्याकडे आल्याच्या नंतर तो वैद्य काय करतो की नातरे असाध्य देखुनी व्याधी, आता व्याधी साध्य आहे का? असाध्य असणारे व्याधी, बरोबर आहे की नाही? बाहेर जर तुम्हाला जर आजार असेल तर तो आजार तुमचा निवृत्त करता येईल. मनातच जर आजार असेल तर तो निवृत्त करायचा म्हणजे काय? असाध्य असणारी व्याधी ना, नातरे असाध्य देखुनी व्याधी अमृता सम दिव्य औषधी, वैद्य सुची निर्वधी निदानाची. निदानाची आहे का नाही? मग काय करतो वैद्य? निदानाची सूची निर्माण करून ठेवतो, काय काय याला औषध दिलं पाहिजे, म्हणजे मग हा व्यवस्थित होईल. बरं, आता औषध द्यायचं म्हणजे ते सामान्य औषध असेल का? डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर काय करतो? त्याच्या मनाला वाटेल तसं औषध देतो, ऐक नाही. आपण जर नाही म्हणले नाही नाही मला ते औषध नकोच, मी म्हणतो हेच औषध द्या, आपण कधी बरे बोल का? कधी म्हणत नाही. मग त्याचं औषध कसं असतं? कडू औषध असतं. तुका म्हणे निंब दिलिया वाचुनी अंतरीचा क्षीण कैसा जाई. आता वास्तविक पाहिलं तर हे चिंतन म्हणजे कसं आहे, कडू वृक्ष अशा पद्धतीचं चिंतन आहे. पण आता याला पर्याय पण नाही ना. याला जर माऊलींच्या याच्यावरती ओव्या असल्या, विचार असला तर ते फार एकदम रसाळ झालं असतं. आता माऊलींचं हे चिंतन आहे का? हे एकदम वृक्ष असणारं, कठीण असणारं चिंतन आहे. पण औषध घेतल्या वाचून आता हा रोग जाईल का? हा रोग जाणार नाही. औषध तर काय आपल्याला घ्यावंच लागेल, त्याला काय आपल्याला पर्याय नाहीये. म्हणून आता पण ते औषध वरवर तुम्हाला जर कडू वाटत असेल, पण आतमध्ये कसं आहे, गोड औषध आहे त्या ठिकाणी, आहे का नाही? हे फार कठीण चिंतन वाटत असेल तर कठीण वाटलं तर हे काय, हेच औषध तुका म्हणे निंब धीर्या वाचुनी अंतरीचा शेण कैसा जाये. म्हणजे जसं माऊली म्हणताय की नाही, औषधाच्या कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी. वरवर औषध कसं असतं, लिंबाचा पाला खाऊन बरं, कडू असतं नाही, पण जैशी अमृताची पुरवणी, पण आतमध्ये अमृत प्रमाण नाही का? आहाच न दिसे गुणी प्रगट होई. आता वरवर दिसत नाही तुम्हाला, पण तुम्ही जर घेऊन जर बघितलं नाही हे औषध, तर तुम्हाला त्याचा काय चांगल्या प्रकारचा परिणाम हा आपल्याला अनुभवाला येणार आहे. हे कधी कळलं ना आपल्याला? नाही जरी कळालं तर वारंवार ह्या ग्रंथ जर चिंतन केलं तर जैशी अमृताची पुरवणी, अमृत या ठिकाणी आहेच आहे. आणि हेच अमृत आपल्याला काय करणार आहे, मुक्त करणार आहे. फक्त याचा मात्र काय करायचं नाही, तिरस्कार करायचा नाही. फार मानायचं नाही आता ह्या ख्यात्या, ही प्रबळ, हे अमुक, हे तमुक नाही कळत. उलट काय होतं माहिती का, ती सीता पवित्रच होती. आपलं वेदांत शास्त्र जे आहे का नाही, हे श्रेष्ठच आहे, पण हे आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागेल का नाही? त्याच्याशिवाय आपल्याला आपलं वेदांत शास्त्र कळेल का? जसं आतापर्यंत 3 तरंगापर्यंत म्हणण्यापेक्षा 2 तरंगामध्ये त्याने वारंवार तुमचा ग्रंथ निष्फल आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की नाही,
तरी त्यामध्ये आपण आपला ग्रंथ सफल करून दाखवला की नाही. तसं अद्वैत सिद्ध अद्वैत शास्त्र हे फार कठीण आहे, फार कठीण आहे असं जरी म्हटलं, पण हे सगळ्यात श्रेष्ठ असणारं शास्त्र. याच्यासाठी बाकीच्या शास्त्रांचा विचार करून त्याच्यामध्ये काय केलं, ह्या शास्त्राची निवड केली. म्हणून आता हे फार कठीण जरी असलं तरी ते भगवंत जसं अर्जुनाला देण्याकरता तत्पर नव्हता का. हा, उलट ते कारण म्हणे धरितले मग सरोष बोला आदरले. जसं त्या ठिकाणी भगवंताने आता अर्जुनाला बोलायला सुरुवात केली, पण कसं बोलला भगवंत, सरोष म्हणजे रोज धरून. दैश मातीच्या कुपीत हेकुले स्नेहाती. आई म्हणते अरे घरात जाऊन मर, असं ती म्हणते. म्हणजे मर असं म्हणते म्हणजे मरायचं असतं का, उलट आपलं कल्याण व्हायचं असतं. तसं या ठिकाणी सद्गुरू म्हणू लागले, अरे दुःख तुझ्या ठिकाणी लेश मात्र सुद्धा नाही. तुका म्हणे नको पुसू वेळोवेळा, उपदेश वेगळा उरला नाही. कशाला वारंवार विचारतो, तुझ्या ठिकाणी दुःख लेश मात्र नाही आणि तुला परमानंदाची प्राप्ती व्हावी असं वाटतंय की नाही. म्हणजे तुझ्या ठिकाणी काय भ्रांती आहे, भ्रम झालेला आहे तुला, असं त्या ठिकाणी कोण म्हणतात, भगवंत अर्जुनाला म्हणतात की तुला भ्रम झालेला आहे, भ्रम आहे का नाही, भ्रमामुळे तुला वाटतं. सद्गुरू या ठिकाणी काय सांगतात अर्जुना, सद्गुरू काय सांगतात शिष्याला, अरे तुला भ्रमामुळे तुला वाटतं. आता भ्रम कधीच झाला, कोणत्या जन्मातला भ्रम आहे, अनेक जन्मातला भ्रम आहे. आपण सगळे झालो पण मुक्त नाही झालो, म्हणजेच आपला भ्रम गेलेला नाही. अजून काही आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा असं वाटतंय की नाही. आणि हे शिष्य पण म्हणतात की नाही मोक्ष प्राप्त व्हावा, म्हणजे यांना ऐकून 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 यांच्यावरती परिणाम झालेला आहे की मोक्ष मिळवायचा. मोक्ष तर आपलं स्वरूपच आहे की नाही, का मिळवायचं असतं आपल्याला. मोक्ष मिळवायचा हा पण एक प्रकारचा आपल्याला काय भ्रम झालेला आहे. आपण नेहमी एक उदाहरण असं ऐकत असतो की एक आहे ना, एक शेळीचं ते काय म्हणतात त्याला, पिलो कोकरू मेंढी, त्याला काहीतरी म्हणतात, माझ्या लक्षात येईल नाव. तर ते शेळीचं पिलू घेऊन तो बाजारामध्ये, त्याला पाठ म्हणतात काहीतरी पाठाचा शब्द इकडे पाठ म्हणतात ते बाजार, हा ते पाठ म्हणतात तिला. ते घेऊन चाललं होतं पुढं, तिला पाठ म्हणा किंवा ते बोकड म्हणा नरमादी असेल तर, आणि ते बाजारामध्ये घेऊन चालल्याच्या नंतर आहे ना, ती दोघं जण आहे ना मित्र असतात आणि चोऱ्या करणारे असतात. त्याने असा विचार केला की आता याच आहे ना आपल्याला चोरायचं, पण असं नाही चोरायचं म्हणले, आता आपल्या पद्धतीनं चोरायचं. मग ते तीन ठिकाणी उभं राहिले, एक एक अर्धा किलोमीटरचा अंतर ठेवला. पहिल्या म्हणला काय दादा काय घेऊन चालला हे, ते म्हणला हे माझी शेळी म्हणला छोटी, बाजारात घेऊन चाललो विकायला. तर म्हणला अरे शेळी घेऊन चाल ना, मग हे कुत्र्याचं पिल्लू का घेऊन चालला. तो म्हणला हे कुत्रं आहे का, हा म्हणला अहो हे कुत्रंच आहे. काय म्हणला दिवसा पहिल्यासारखं बोलतो, असं कुठं आहे का म्हणला. नाही म्हणला हे कुत्रंच आहे, तुम्ही कोणाला विचारा म्हणला, सगळे लोक तुम्हाला नाव ठेवून. परत दुसऱ्या अंतरावर गेल्याच्या नंतर परत त्याला म्हणू लागला अरे दादा तू हे काय घेऊन चाललंय. तो म्हणला शेळी आहे म्हणला. अरे शेळी नाही कुत्र्याचं पिल्लू घेऊन चाललाय तू, एक दे सोडून म्हणला, हे चावल तुला. तो म्हणला मागं येत असं म्हणला, हाय असं म्हणला. दोघांना कदाचित भ्रम झाला असेल. परत पुढे गेला, पुढं तिसरा म्हणला अरे चांगला माणूस आहे समजदारी म्हणला, आणि हे कुत्र्यांना काय घेऊन चालतो म्हणला. अरे म्हणला पहिला म्हणला, दुसरा म्हणला, तिसरा म्हणला, याचा अर्थ हे काय कुत्रं. मग खरं सांगा ते कुत्रं आहे का, खरं शेळीचे का नाही, पण त्याला निश्चय झाला का नाही. तसं याचा निश्चय झालेला आहे काय, मला संसार बांधायची निवडती आणि परमानंदाची प्राप्ती करायची. हे खरं तर भ्रमामुळेच झालं का नाही. वास्तविक तो सच्चिदानंद रूप नाही का, सच्चिदानंद रूपच आहे, पण त्याला भ्रमामुळे तसं वाटत असतं. माऊली काय म्हणतात, यथ आत्मा आत्म्याचे ठाई, देखीचा देहीचा धर्म देही, आयशे देखणे ते पायी आना हाती. यथ आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याचा धर्म शरीरावर घालू नको, शरीराचा धर्म आत्म्यावर मनुष्याने कधी घालू नये, पण हा घातल्याशिवाय मात्र राहत नाही, अशी अवस्था त्याची झाली. आणि ते केवळ कशाने झाली, भ्रमामुळं. आणि मग सद्गुरू काय म्हणतात, अरे तुला खरं तर भ्रम झालेला आहे. माऊली म्हणतात की नाही, भगवंत म्हणतात अरे तू एक वदिता, हे सगळं लोक मरता, आयशे भ्रांते झनी चित्ता येऊ दिशी. तुला काय भ्रम झालेला आहे, मी मारलं म्हणजे हे लोक मरतील, हा तुला भ्रम नाही का, तू त्याला मारू शकतो का. अरे ते नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका, त्याचा कधी नाश आहे का, त्याचा नाश कोणी करू शकतो का नाही. तरी पण तुला भ्रम झालाय का नाही, मी मारलं म्हणजे हे सगळं लोक मरिता, ऐक नाही हे सगळं मरतील असं तुला वाटतं, पण ते भ्रमाने वाटत आहे असं पाहायचं असतं. खाली पहा, मला असं वाटतं हा पॅरेग्राफ झालता. खालच्या पॅरेग्राफला आपण आलो होतो
की शिष्य मोक्षाची इच्छेने श्री गुरुकडे गेला असता त्या सद्गुरु महावाक्याचा उपदेश करतील म्हणून जे म्हणतात तो उपदेश हाच होय. मग शिष्य सद्गुरूकडे गेल्याच्या नंतर सद्गुरू त्याच्या कानामध्ये कोणता मंत्र वगैरे असं काही सांगत नाही. आपल्याला असं वाटतं काहीतरी कानामध्ये मंत्र सांगितलं नाही, तेव्हा त्या कानामध्ये मंत्र फुंकला, आता हे फुंकला मुक्त मुक केलं, हे असं असतं का? असं तसं काही नसतं. त्यांना एवढाच उपदेश केला असतो की तू सच्चिदानंद रूप आहे आणि भ्रमाने मी दुःख भोगत आहे असं तुला वाटत आहे. वास्तविक पाहिलं तर तुझ्या ठिकाणी दुःख लेश मात्र नाही, हेच त्याच्या कानामध्ये सांगतात. यापेक्षा मात्र वेगळं काही सांगत नाहीये. तो उपदेश हाच होय. असा उपदेश केल्यावर जर शिष्य उत्तमाधिकारी असेल, बघा बरं का, जर त्या ठिकाणी उत्तमाधिकारी असेल तर त्याला लगेच काय उभे तिथं काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होऊनी उठी कवनू एकू. म्हणजे काना वचनाची, कान आपले कर्ण, श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याच्या श्रोत्याच्या कर्णाची प्रथम समुद्रूप श्रवण अपरोक्ष ज्ञानाच हेतू आहे, हे आपण पाहिलं. पण अपरोक्ष हेतू ज्ञानाच हेतू म्हणजे त्याचा अधिकार पण तसा असला पाहिजे ना, त्याला पटलं पण पाहिजे, त्याला मान्य पण झालं पाहिजे. तुकोबारांना मान्य झाले की नाही? तुकोबाराय म्हणले की रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, हे सगळं मला रज्जू सर्पाप्रमाणे वाटतं, म्हणजेच हे जगत मिथ्य आहे असं तुकोबारांचा निश्चय झाला. आणि त्यांनी सद्गुरूंनी त्यांना उपदेश केला, तर त्यांना पटेल का नाही? ज्ञानोबरांना पटेल का नाही? त्यांना लगेच पटेल. आणि आपल्याला अख्खं आयुष्य जरी घालून त्याने सांगायचा प्रयत्न केला तरी पटेल का? आपल्याला पटणार नाही. म्हणजेच काय झालं? अधिकार कमी पडला. म्हणजे अधिकार तैसा कर उपदेश. आता अधिकारानुरूप हे उपदेश करतात आपल्याला बरं का, पण हा उपदेश आपल्याला मात्र पटत नाही. म्हणून एक 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 वाद सांगायला सुरुवात करतात. पहिला कोणता वाद सांगितला त्याने? पहिला वाद कोणता सांगितला? आजातवाद सांगितला. दुसरा विवर्तवाद सांगितला. दुसरा विवर्तवाद. आता एक 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 वाद सांगायला पुढे सुरुवात करतात. हे वाद का सांगितलंय? आता जाधवबाबांचं असं उदाहरण ऐकलं, त्याने सांगितलं हे असे काही चित्र आले पुढं, मला काही कळत नाही कोणचं नाव, काय नाव ते, जयश्री नाव आलेले, ते असं सरळ ठेवायचं मोबाईल, म्हणजे मग दिसतं त्याच्यामध्ये आपल्याला. मग वरती ठेवल्यावर नाही दिसत त्याच्यात काही. असं चला. तर असं असतं. काय सांगायचं होतं मला, ते एक ग्रस्त होता, त्याची मुलगी उपवर झाली आणि उपवर झाल्याच्या नंतर आहे ना की तिचं लग्न वगैरे झालं, पण त्याने पुष्कळ अशा पद्धतीचा हुंडा दिला आणि म्हटले आमच्या मुलीला सुखात ठेवा. हो म्हणले सुखात ठेवतो. मग तिला सुरुवातीला काय दिलं म्हणे, तिला सुखात ठेवायचं म्हटलं, मग त्याने घरातल्या तिजोरीची चावी दिल्या. म्हणजे ही तिजोरी, हा पैसा अडका, याचा सगळा हिशोब करा. मग तिनं त्या तिजोरीची चावी दिल्याच्या नंतर काय केलं, तिनं लाखाचं 12,000 करून टाकलं. ती म्हणले ही तिजोरीच्या ठेवायच्या लायकीची नाही. मग आता काय करायचं? मग म्हटले तिला आपण काय करू, दुसरा हिसाब किताब वगैरे आहे की नाही ते देऊन टाकू. मग हिसाब करायला दिला, तिने हिसाबाचं पण कल्याण करून टाकलं. नंतर म्हणे तिला मग पुढं स्वयंपाकाचं काम दिलं. स्वयंपाकाचं काम दिलं तर कधी मीठ घालेल, कधी घालणार नाही, कधी आळणी, कधी खराट, कधी काय, ते पण तिला जमलं नाही. मग आता काय करायचं? ते लहान लेकरं असतात ना, मग ते लहान लेकरं बाहेर अंगणामध्ये ते शिशू करतात की नाही. मग आता म्हणले तिला हे भरायचं काम देऊ. मग शेवटी तिला भरायचं काम दिलं आणि तेवढं तिचे वडील आले आणि त्या वडिलांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर काय म्हणले की अरे आम्ही एवढा हुंडा दिला, एवढं सगळं दिलं आणि आमच्या मुलीची ही अवस्था, तर मग आता हे असं का झालं? ते म्हणले तुम्ही ना, घरचे लोक म्हणले तुम्ही तिलाच विचारा. तर तिनं सांगितलं पहिल्यांदा माझ्याकडे चांगले चांगले खाते आले होते, पण त्या खात्याचं मी एक सुद्धा गोष्ट व्यवस्थित सांभाळली नाही, म्हणून माझ्याकडे आता हे झाडू कोचा आणि हे लोकांची आपल्या लेकराची विष्ठा वगैरे उचलायचं काम आलेलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ चांगली खाती आपल्याकडे आली होती, चांगला विचार आपल्याला सद्गुरूने सांगितला होता, परंतु तो पटला नाही आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा कोणता चांगला विचार दिला होता, जसं त्या तिजोरीच्या चाव्या, तसं तत्वमसी ऐक नाही महावाक्याचा उपदेश केला होता आणि त्याला कोणता वाद सांगितला होता? आजातवाद सांगितला होता. आजातवाद ऐक नाही, प्रपंच एकच झाला होता, येतो समोर मिथ्या वार्ता, प्रपंच नावाची गोष्ट झाली नाही, होणार नाही, शक्य नाही, अशा पद्धतीचा विचार सांगितला होता. पण हा विचार सांगितल्याच्या नंतर तो त्याला मान्य नाही झाला.
मग खातं बदललं, परत आला खाली, परत कोणता वाद सांगावा लागला, म्हणले मग विवर्तवाद सांगा. म्हणजे परत काय आलं, हिसाब किताब वगैरे असा वाद आला आपल्याकडे थोडक्यात. तो पण जमला नाही, मग खाली 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 पर अगदी आरंभवादापर्यंत येण्याची वेळ आली. मग हे खाली काय यावं लागलं आपल्याला, तर ते आपल्या ठिकाणी आपला अधिकार कमी पडला म्हणून आपल्याला खाली यावं लागलं. तर चला, असा उपदेश केल्यावर जर शिष्य उत्तम अधिकारी असेल तर तो त्या क्षणी कृतार्थ होईल. पण असा भाग्यवान विरळा आहे का नाही. आणि जर मंद अधिकारी असेल तर त्यास रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद ब्रह्मरूप कसा असेल. आता एखादा त्या क्षणी मुक्त होईल कोण, उत्तम अधिकारी असेल. पण असा उत्तम अधिकारी आयसा विरळा कोणी, तो का त्याशी लोटांगणी, असं सांगितल्याबरोबर त्याला मान्य होणारा अधिकारी फार विरळ आहे. का नाही. असा असेल का, असा कोणीच नसेल. कुठेतरी साधू संतांसारखे असतील, मात्र सर्व त्या ठिकाणी नसतील. का नाही. आणि सामान्य मनुष्य, मंदबुद्धीचा मनुष्य असेल, त्याला उपदेश जर केला की तू सच्चिदानंद रूप आहे, तो म्हणणे हे सद्गुरू काहीतरी चुकीचं सांगत आहे. कसं काय मी सच्चिदानंद रूप आहे, अहो मी तर रात्रंदिवस दुःख भोगतो, मला थोडी क्षणभर सुद्धा विश्रांती नाही, आणि हे मला म्हणतात तू सच्चिदानंद रूप आहे, तुझ्या ठिकाणी दुःख लेश मात्र नाही, हे असं म्हणतात. मला यांच्या बोलण्यावरती काय हे संशय येतो. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ त्याचा अधिकार त्या ठिकाणी कमी पडला. असे सांगितले तर त्यास एकाएकी पटणार तरी कसे, ती शंका येणारच. मग तू वारंवार शंका करणार, अहो मी कसं काय त्या ठिकाणी सच्चिदानंद रूप आहे, माझ्या ठिकाणी दुःख आहेचे, मला तर हे पटत नाही. तुम्ही मग सांगण्याचा प्रयत्न करतो, माझ्या बुद्धीवर हा विचार आरूढ पण ते कसं काय मला पटतच नाही, तो काहीतरी कारण सांगतच राहणार, असं होणार. ती शंका येणारच. त्याप्रमाणे या शिष्याच्या मुखाने प्रथम आत्म्याच्या परमानंदाविषयी मूल ग्रंथकार शंकेचा आरंभ करतात. म्हणून आता काय करतात ग्रंथकार, मूळ शंका आहे त्या शंकेला आता सुरुवात करतात. म्हणजे एक कथानक सुरू आहे, तर त्याच्यामध्ये आता शिष्य आपल्याला शंका करणार आहे. ती शंका आता बारकाईने समजून घ्या. ती शंका बारकाईने, आता याच्यात लगेच प्रश्न तयार करायचे. इथं मुद्दा उपस्थित झाला का प्रश्न लगेच लिहून घ्यायचे. काय होतं, नंतर फोन करायचा, मग दुपार तिपार मग संध्याकाळी प्रश्न येणार, मग ते लिहिणारे लोक काय करतात, जाऊ द्या राहू द्या असं करतात. मग लगेच प्रश्न पण तयार करून घ्यायचे. आणि फार कठीण आहे असा मुद्दा, म्हणून आता परत वारंवार तुम्हाला सांगण्याची पण आवश्यकता पडत नाही. ज्या टायमाला कठीण मुद्दे येतील ना, त्या टायमाला प्रश्न तपासून घेतले जातील. पण आता फार कठीण मुद्दा नाहीच आहे, म्हणून प्रश्नाचे काही वाताहत व्हायची काही गरज नाही. शिष्य, गुरु महाराज, माझा आत्मा परमानंद रूप आहे असे आपल्याला आपल्या उपदेशाप्रमाणे मानावे. तरी यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याबरोबर जो आनंद उत्पन्न होतो तो का व्हावा. तुम्ही काय म्हणता, तुझा आत्मा परमानंद रूप आहे, परंतु माझा आत्मा जर परमानंद रूप असेल आणि मला दुसरं आहे का नाही, दुसरा विषय जर जवळ आला तर मला त्याच्याने तो विषय पाहिल्याच्या नंतर आनंद होतो, तो आनंद का व्हावा. मी जर परमानंद स्वरूप आहे, आता समुद्र सगळ्यात व्यापक आहे का नाही, बर, मग त्या समुद्राने एखादं डबकं पाहिलं तर ते डबकं पाहून त्या समुद्राला आनंद व्हायचं काही कारण आहे का. उलट डबकं त्याच्यापेक्षा कसं आहे, छोटं आहे ना. पण डबक्याला पाहून समुद्राला आनंद जर होत असेल तर समुद्र आनंदरूप आहे एकच काय म्हणायचं आहे का नाही. डबक्याला पाहून आनंद नाही, उलट स्वतःचा आनंद त्याचा नष्ट झाला नाही पाहिजे. स्वतःचा आनंद त्याचा स्थायी आणि चिरंतर अशा पद्धतीचा असलं पाहिजे. मग ज्या अर्थी हा मी परमानंद रूप आहे, पण मी परमानंद रूप असताना मला दुसऱ्या वस्तूंना पाहिलं की मग मला काय होत असतो, आनंद होत असतो. मग तो आनंद का व्हावा, तो तर मात्र व्हायला नाही पाहिजे. बघा आता, गुरु महाराज, माझा आत्मा परमानंद रूप आहे असे आपल्या उपदेशाप्रमाणे मानावे. तर यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याबरोबर जो आनंद प्राप्त होतो तो का व्हावा. आत्मा तर मूळचाच आनंद रूप आहे का नाही. तुम्ही काय म्हणता, आत्मा मूळचा आनंद रूप आहे. मग आत्मा जर मूळचा आनंद रूप असेल तर त्यांनी दुसरे विषय पाहिल्याच्या नंतर त्याला मात्र आनंद व्हायला नाही पाहिजे. मग विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न कसा होईल. मग त्याला आनंद उत्पन्न व्हायला पाहिजे का. जर एखादा दिवा
प्रज्वलित झालेला आहे. उदाहरणार्थ एखादा दिवा प्रज्वलित झालेला आहे, मग आता तो प्रज्वलित म्हणजे तो स्वतः प्रकाशमान आहे का नाही? हा, मग आता तो प्रकाशमान आहे, तेव्हा त्याला परत प्रकाशमान होण्याकरता दुसऱ्याची आवश्यकता आहे का? आता नाहीच आहे का नाही? तसं आत्मा जर परमानंद स्वरूप आहे, तर बाकीच्या विषयांना पाहून परत त्याला परम आनंद, परम म्हणजे श्रेष्ठ, आणि आनंद हा व्हायला पाहिजे का? नाही व्हायला पाहिजे. परत होतो ना, याचं कारण काय? याचं कारण आम्हाला सांगा. म्हणजे याची शंका बरोबर आहे का नाही या ठिकाणी? आणि आपलं तरी असंच होतं का नाही? आपण पण म्हणतो स्वतःला मी परमानंद स्वरूप आहे, आणि एखादा विषय समोर आला, अनुकूल विषय समोर आला, की आपण परत म्हणतो अहो हा विषय मला पाहिजे. कशाला तुम्हाला विषय पाहिजे? पण पाहिजे असं वाटत असतं. ते कशामुळे वाटत असतं? ते पण भ्रमानेच वाटतं आपल्याला. आणि जर अनुकूल विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न होतो, तर आत्मा आनंदरूप नाही. आता परत त्याला अनुकूल प्राप्त विषय जर मिळाला तर आनंद उत्पन्न होतो. म्हणजेच तुम्ही काय म्हणता, आत्मा आनंदरूप आहे, याविषयी आम्हाला शंका येईलच का नाही? येईल. जर विषय प्राप्त होऊनही जर आम्हाला आनंद उत्पन्न होत नसेल, बरोबर आहे ना, इच्छित अनुकूल विषय आम्हाला प्राप्त होऊन जर आनंद उत्पन्न झाला नसता, तर आम्ही काय म्हणलो असतो मग? विषयात आनंद आहे का आत्माचा आनंद रूप आहे? बोला. आत्माचा आनंद रूप आहे. पण आम्हाला अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्या नंतर आनंद होतो. हा, बोला. उत्तर तुमचं आलं का मग लगेच म्यूट करून ठेवायचं. मला काय म्हणायचं आहे, आत्मा जर आनंदरूप आहे, तर अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्या नंतर आनंद व्हायला नाही पाहिजे ना? मग ज्या अर्थी अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्या नंतर आनंद होतो, त्या अर्थी आनंद आत्म्यात आहे का विषयात आहे? विषयात. हा, आणि तुम्ही काय सांगता, आत्मा आनंद रूप आहे. मग आम्हाला शंका येणार का नाही? शंका येणं स्वाभाविक आहे का नाही? शंका येणं मात्र. व्हिडिओ बंद झालाय, तुमचा व्हिडिओ बंद झालाय. माझा तर चालू आहे, मला तर दिसतो. बरं, एकदा चालू बंद करून पाहतो. पहा बरं आता. चालू माझा चालूच होता व्हिडिओ. बरं असो. बघा आता पुढं पहा. आनंद विषयात आहे असे मला वाटते. मग मला काय वाटतं, आनंद कुठं असणार आहे? हा आनंद मात्र विषयामध्येच आहे. आत्म्यात जर आनंद जर असता तर काय झालं असतं मग? नियम काय केला त्याने? आनंद जर आत्म्यात जर असता तर काय व्हायला नव्हतं पाहिजे? पहा बरं. विषय प्राप्त झाल्यानंतर आनंद झाला नाही पाहिजे. झाला नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही? पण विषय प्राप्त झाल्याच्या नंतर आनंद ज्या अर्थी होतो, त्याच अर्थी आत्मा कसं आहे आणि विषय कसे आहेत? विषय आनंदरूप आहे, आत्मा मात्र आनंदरूप नाही, असा माझा निश्चय झाला असं मला त्या ठिकाणी वाटतं. या शंकेत आता इथं शंका झाली का नाही? आता याच्यामध्ये दोन मुद्दे लक्षात ठेवायचे, लगेच प्रश्न तयार करायचा. आत्मा आनंदरूप आहे किंवा आनंद विषयापासून उत्पन्न होतो, एवढाच विचार करण्याचा विषय आहे, बरोबर की नाही? दोनच मुद्दे घ्यायचा, त्याने शंका तयार केली की नाही? आत्मा आनंदरूप आहे का विषयात आनंद आहे? ऐक नाही, एवढाच मुद्दा आहे का नाही? एवढा मुद्दा, एवढीच शंका आहे. या शंकेचा आता काय करायचं, आपल्याला विचार करून समाधान करून घ्यायचं. त्याचं उत्तर आता सद्गुरू आपल्याला देतील. श्री गुरु. हे शिष्य, आत्मा आनंद रूप तर आहेच, पण जीवाला माझा आत्मा आनंद रूप आहे असे ज्ञान नसते. वास्तव पाहिलं तर आत्मा आनंद रूप नाही का? हा आत्मा कसा आहे? आनंद रूपच आहे, पण जीवाला माझा आत्मा आनंद रूप आहे असं ज्ञान आहे का? काय 9व्या अध्यायामध्ये वही बघा बरं. त्या धन ना धन त्याने खाली पुरून ठेवलेले खाली, आणि तो कुठं बसलेला आहे? धनाच्या वरती बसलेला आहे, बरोबर की नाही? आणि वर बसून काय करतो? दरिंद्री जीवन त्या ठिकाणी भोगत असतो, ऐक नाही?
लोह्या का लोह्या रुतल्या सहस्रवरी कानी दैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या कानी देवाच्या परिवारी लोह्या रुतल्या अति सहस्रवरी त्यात बैसून उपवास करी का दरिद्रीची आहे. का निदैवाच्या परिवरी लोया रुतल्या अति सहस्रवरी आणि वरी का वरी वरी बैसून उपवास करी का दरिंद्रीचे. खाली सगळं आहे का नाही. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतीशी कामो विषयावरी. म्हणजे भ्रांतीशी कामो विषयावरी आणि हृदयामध्ये आत्माराम आहे का नाही. आत्माराम हृदयामध्ये असताना सुद्धा त्या आत्मारामाला त्याने जाणलं का. तो का म्हणे नाही जाणीव अंतरी आंतरिया थारा आनंदाचा. नाही जाणीव अशा पद्धतीने तो परमानंद आहे का नाही आतमध्ये आहे. पण त्याला त्याची जाणीव आहे का. त्याला त्याची जाणीवच नाही. आणि जर खरंच त्याला त्याची जाणीव जर झाली असती तर तो काय म्हणला असता. जैसा अमृताचा निर्झरू जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाच्या जठरू तया शुद्धा तृष्णेचा आडधरू. काहीच नाही. जर हृदयामध्ये अशा पद्धतीचा आत्माराम हा अमृताचा प्रवाह जर वाहत असेल पाझरत असेल तर त्याला ह्या बाकीच्या विषयाची भूक निर्माण होईल का. होणार नाही. मग आतमध्ये आत्माराम आहे का नाही आहेच आहे. पण त्याला झालाय काय भ्रम झालेला आहे. आणि भ्रम झाल्याच्या नंतर तो बाकीच्या विषयामध्ये प्रवृत्त झालेला आहे आणि विषयाच्या मागे जाऊन विषयातच सुख आहे असं त्या ठिकाणी तो मानत असतो. मागे आपण मुद्दा पाहिला. विषय असतात बाहेर आणि विषयाचं ज्ञान कुठं असतं आत असतं. का विषय आतमध्ये जातात अंतःकरणात नाही. उलट अनुकूल प्रतिकूल ज्ञानापासून त्याला सुख दुःख होत असतं. पहा हे शिष्य आत्मा आनंदरूप तर आहेच पण जीवाला माझा आत्मा आनंदरूप आहे असे ज्ञान नसते आणि याचमुळे त्यास विषयाची इच्छा होते. आता जर त्याला माझा आत्मा आनंदरूप आहे तर त्याला विषयाची इच्छा झाली असते का बरं. विषयाची इच्छा झाली नसती. पण त्याला असं वाटतं माझा आत्मा आनंदरूप नाही आनंद तर विषयात आहे म्हणून त्याला विषयाची काय होते इच्छा होते. माऊली म्हणतात की नाही आपले नागरपणे जो इंद्र भवनाते पावळे म्हणे. आपले नागरपणे म्हणजे आपल्या उत्तम असणाऱ्या ऐश्वर्याच्या पुढे तो काय म्हणतो इंद्रा ते पावळ म्हणे. म्हणजे इंद्राला सगळ्याला काय म्हणतो पावळे म्हणजे तुच्छ लेखतो. कोण ज्याने आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं त्याने आहे का नाही. जो आपल्या आत्मस्वरूपाला जाणत नाही तो विषयालाच महत्त्व देईल का नाही आणि संपूर्ण आयुष्य विषयामध्ये घालवेल का नाही. कोण घालवेल ज्याला आत्मानंदाचं ज्ञान झालं नाही. आत्मानंदाचा बघा काय म्हणतं 5व्या अध्यायात होई बघा. जया ते आपणापे नाही दिठे तया तेच स्वसुखाचे सदा खराटे ऐक नाही. आणि बघा काय ओवी महाराज ती पूर्ण जया ते आपणापे नाही दिठे तया तेची हे विषय सुखाचे सदा खराटे. विषय गोमटी आवडती. हा तया तेचे विषय हे गोमटे आवडती आहे की नाही. अशीच काहीतरी होईल. मग ज्याने आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं नाही बरोबर आहे की नाही आहे त्यालाच काय आहे त्याला हे विषय आवडतात. आणि ज्याने आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं तो विषयाला पाहिल का तरी नाही. उलट देखे रिद्धी सिद्धी तयापरी आली गेली सेन करी. जो विगुंतला असे अंतरी महासुखी त्याला रिद्धी सिद्धी आली काय आणि गेली काय तो कधी त्याच्याकडं पाहिल का खरी नाही. जो उलट तो काय करतो तो स्वस्वरूपामध्ये इतका गुंतून पडला की बाकीचं आलं काय गेलं काय त्याला काही फरक पडतं का. त्याला काही फरक पडत नाही. तो कोणत्या आनंदात रमलाय आपल्या आत्मानंदामध्ये रमलेला आहे. म्हणून विषय येतील जातील तो भाग वेगळा आहे. पण आत्मा आपला येणारा जाणार आहे का. आत्मा येणार जाणार नाही. आत्म्याचा आनंद येणार जाणार आहे का. आत्म्याचा आनंद मात्र येणारा जाणार नाही. तो आत्म्याचा आनंद कसा आहे स्थायी आणि स्थिर असणारा आनंद आहे. परंतु भ्रमामुळं विषयात आनंद तो त्या ठिकाणी मानतो. कसं काय विषयाच्या मागं लागतो ते पण सांगतात की असे ज्ञान नसते. यामुळे याच विषयाची इच्छा होती. इच्छा झाली म्हणजे विषय प्राप्तीच्या खटपटी जीव लागतो बरोबर की नाही. त्याला मग काय होतं मला आनंद व्हावा मला सुख मिळावं. प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं की नाही. मग ते सुख कशात मानतो विषयात मानतो. जर त्याने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख मानलं असतं तर तो सुद्धा आत्मस्वरूपाच्या प्राप्तीच्या खटपटीला नसा लागला का. तो मला आता काहीतरी झालं पाहिजे पण मला सुख मिळालं पाहिजे. आत्मानंदामध्ये सुख आहे मग मी काय करू आत्मानंदाचं सुख भोगण्याकरता. सद्गुरू सांगतील हे सगळं बाजूला कर.
हे सगळं काय कर, बाजूला कर, डोक्याची खटखट काढून टाक, चिंता संपून टाक, शांत बस. शांत बसल्याच्या नंतर तुला जो आनंद होईल का नाही, म्हणजे कोणता विषय तर नाही, विषयाच्या सापेक्ष आनंद मानायचा नाही, उलट विषय विवर्जित सगळ्या गोष्टीला बाजूला करून एकदम शांत होणं. आणि शांत झाल्याच्या नंतर तुला जे सुख होईल ना, ते सौख्य म्हणजे कोणतं, तेच परमानंद सौख्य आहे. पण असं कोणी होतं का शांत? शांत त्याला होऊ देत नाही. का होऊ देत नाही? त्याचं पापच आडवे आलेलं असतं. तो का म्हणे नाड पाप टाके हित आड, असं त्याला जर समजून सांगायला गेलं तेव्हा त्यात हे लोक काहीतरी चुकीचं सांगतात. इथं कसला आनंद? आनंद तर खरा विषयात आहे. मग त्याची वृत्ती कुठं? विषय प्राप्तीच्या खटपटीला लागले का नाही? खटपटीला लागले. आणि मग बराच काळ होतो. मग काय करतो त्याने एक आता नेहमीच उदाहरण सांगतो, मला दुसरं उदाहरण पण आठवत नाही, मला बरोबर तेच उदाहरण आठवतं. आणि आता या युगामध्ये ते फार बरोबर लागू पडतं. एखाद्याकडे चांगला मोबाईल पाहिला ना तर तो गप नाही राहत. तो म्हणतो नाही का चालत आहे ना आपल्याला, पण घ्यायला काय हरकत आहे का? घ्यायला हरकत नाही. मग काय करतो, चांगला मोबाईल मिळावा आहे की नाही, चांगला त्याच्यापेक्षा उलट 1000-2000 जास्त जाऊ द्या पण चांगला मोबाईल मिळाला पाहिजे. मग तो काय करतो, आपल्याला मोबाईल घ्यायचा, मग पैसे साठवायला सुरुवात करतो. मग साठवतो. समजा असेल 25-30 हजारचा मोबाईल असेल, तो म्हणजे 25-30 हजार जगण्यापेक्षा 35,000 जगू, पण त्याच्यापेक्षा आपला मोबाईल आपल्याला भारीच वाटलं पाहिजे. मग किती दिवस जातात पैसे साठवण्याकरता? वर्ष, 6 महिने, काहीतरी कालावधी जातो की नाही? जातो. आणि त्याच्या ध्यानात काय असतं, घ्यायचा आहे, इकडं बघ तिकडं बघ, असं करतो की नाही? असं करता करता एक दिवस त्याचे पैसे पूर्ण तयार होतात आणि मग दुकानामध्ये जातो. बरं, आता मोबाईल आपल्याला घ्यायचा आहे. आता हा क्षण प्रत्येकाने आपल्या समोर आठव बरं, म्हणजे तुम्हाला हा ग्रंथ याचा विचार बरोबर कळेल. मग काय होतं, मग तो म्हणतो एक जण फोटो काढा ना, व्हिडिओ करा ना तिकडून, म्हणजे मी त्याच्यामध्ये दिसलो पाहिजे, मला स्टेटसला ठेवायचं, अमुक करायचं तमुक करायचं. मग तो मोबाईल घेतो. दुकानदार म्हणतो खोला ना आता आमच्यासमोर, आम्हाला पण बघू द्या. दुकानदार सुद्धा फार हुशार लोक असतात आहे की नाही? मग तो मोबाईल खोलतो, मग त्याला ओपन करून दाखवतो. त्याच्या आनंदाच्या लहरी काय कमी असतात का? बरोबर आहे की नाही? इतका आनंद होतो. मग तो म्हणतो वा वा वा. मग सेल्फी वगैरे लगेच स्टेटसला वगैरे ठेवून, आता आपण बघा ना फार दिवसभरामध्ये ते स्टेटसला किती गोष्टी ठेवत असतो मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपला. काही लोकांना वेळ लागला की काही कळत नाही, उठलं का याचं स्टेटसला त्याचं स्टेटसला, म्हणजे हे सगळे विषयामध्ये गुंतले का नाही? अहो, कोणाला कशाचा अभिमान तर कोणाला कशाचा अभिमान. आता काय करायचंय, त्याला परमानंद प्राप्त होईल का? त्याला परमानंद मात्र प्राप्त होणार नाही. जोपर्यंत आपली वृत्ती विषयाच्या मागं खटपटायला लागली का नाही, तोपर्यंत तो स्वतःचा आत्मरूप आहे. त्या हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी नाही का बरं? आहेच आहे. आणि तो म्हणतो सुगंध येतोय कुठून, सारं रान फिरून आला. त्याला कस्तुरीचा शोध लागला का? लागला नाही. कस्तुरी होती कुठं बरं? ती त्याच्याच नाभीमध्ये होतं ना. कंकण कुठे? तुमच्या मनगटातच आहे का नाही? दागिना कुठे? गळ्यातच आहे. नथ कुठे? नाकातच आहे. पण भ्रमामुळे आपल्याला कसं वाटतं, तिकडे असं वाटतं. मी एवढा बारकाईने काय सांगतो, आणि सगळ्यांनी बारकाईने ऐकून घ्या की आपल्याला हा भ्रम झालेला आहे, लक्षात घ्या. जोपर्यंत हा भ्रम जात नाही तोपर्यंत आपल्याला परमानंद प्राप्त होईल का? होणारच नाही. मग आता ऐका पुढं. म्हणजे जे विषयाच्या खटपटीस म्हणजे विषय प्राप्ती खटपटीत जातो त्यावेळी बुद्धी चंचल होते. अरे देवा, सगळं संपलं माझं. हे बंद झालं का ग? मला पण आवाज येणं झाला अचानक गेलं सारं. हा, कधी नाही त्यांचा आला का? कट झालं होतं सारं, आवाज. सगळं कट झालं होतं, बंद झालं होतं सगळं. कशामुळे झालं काय माहित नाही. कोणाचं तरी माईक चालू आहे बघा बरं. रेंजचा प्रॉब्लेम असेल. आवाज येत नव्हता तुमचा. हा, आता येतो का आवाज? आवाज येतो का? आता येतोय. आता आपापले माईक बंद करा, कुठंतरी जास्त आवाज येतोय. बरं ठीक आहे. आता म्हणजे विषय प्राप्तीच्या खटपटीत जेवू लागतो त्यावेळी बुद्धी काय होते? चंचल होती. मग आता ते विषय मिळवायचे का नाही आपल्याला, मग त्यावेळेस बुद्धी आपली स्थिर असेल का?
जेव्हा सगळे विषय सोडून देतो की नाही तेव्हा बुद्धी कशी असते, स्थिर असते. आणि ते विषय मिळवण्याकरता बुद्धी काय होते, परत चंचल होते, विक्षिप्त होत असते. इच्छित विषय प्राप्त झाल्याबरोबर क्षण मात्र बुद्धी स्थिर होते. जेव्हा ती वस्तू आपण किती दिवसापासून वाट पाहत होतो वस्तूची, वस्तू मिळाली की नाही, मग आता बुद्धी आपली कशी होणार आहे, अंतःकरणाची वृत्ती आता चंचल असेल का स्थिर असेल? वृत्ती आपली स्थिर बुद्धी काय स्थिर होते, आपली होते. स्थिर होते. बरोबर आहे की नाही? ज्या वेळेस आपली वृत्ती म्हणजे अंतःकरणाची वृत्ती काय होते, स्थिर होते. कुठं होते? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत असते. बरं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्याच्या नंतर तिला आनंद कशाचा होणार आहे, विषयाचा होणार का आत्मानंदाचा होणार आहे? बरं, आत्मानंदाचा. आणि जेव्हा ही वृत्ती आत्मानंदाला सोडून बाकीच्या विषयाकडे जात असते तेव्हा तिला आनंद मिळतो का? तेव्हा आनंद मिळत नाही. आता समोर एखादा इच्छित विषय प्राप्त झालेला आहे. आता वृत्ती त्याला जर म्हटलं ना, अहो जरा थोडं तिकडे ते द्या सोडून, जरा इकडे बाकीच्या गोष्टी बघा. नाही नाही नाही, मला आता इकडचं काही सांगू नका, मला याच्यात फार बरं वाटतं. त्याला वाटतं विषयात बरं आहे, विषयात नाही. त्याची आता वृत्ती खटपट करायची बंद झालेली आहे, वृत्ती फिरायची बंद झालेली आहे. म्हणजेच त्याची वृत्ती कुठे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक झाल्यामुळं आता कशाचा आनंद आला, आत्मानंदाचा. आणि तो म्हणतो मला मोबाईल मोबाईल समोर आला म्हणून आनंद झाला. मोबाईलमध्ये कसं काय आनंद असेल? बरं, मोबाईलमध्ये आनंद जर आहे असं जर म्हटला तर त्या मोबाईलने त्याला जोपर्यंत मोबाईल आहे तोपर्यंत त्याला आनंद व्हायला पाहिजे नव्हता का? मग होतो का आनंद? जर मोबाईलमध्येच आनंद आहे असं जर म्हटलं तर. पण याचा अर्थ त्या मोबाईलमधला आनंद मिथ्य आहे. तुला आनंद कोणता झालता? आत्मानंदाचा. तू म्हणत होता कशाचा? मोबाईलमध्ये. कुत्र्याला तुकोबऱ्या म्हणतात श्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरे. त्याला किती खाऊ घातलं? म्हणले सगळे 5 पक्वान्न पंचामृत सगळं खाल्लं. ढेकर दिला कुत्र्याने, दिला असं ढेकर काय माहिती, द्यायला काय हरकत नाही, आपल्याला कुठं खाय घालायचंय. खाल्लं वगैरे. उन्हाळ्याचे दिवस होते, हेच दिवस होते. आणि अशा पद्धतीनं मग मग म्हटलं आता जरा थोडं सावलीला जावा, आराम करावा. ते बाबळीचं झाड होतं, बाबळीच्या झाडाची सावली. झोप बसलं तिथं. तिथं एक काहीतरी मरून पडलेलं होतं, बरेच दिवस झालेलं होतं. आणि त्या जनावराचं एक हाड असं वर निघलं होतं. त्याने काय केलं, ते हाड दात, आता स्वभाव त्याचा काय, श्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. त्याने ते हाड घेतलं, तोंडात घातलं, लागला चावायला. आता स्वभावचे त्याचा, तो का म्हणे तुम्ही क्रोधाशी नाही यावे, स्वभावे करावे काय कोणी. स्वभावाला काय करणार आहे, कुत्र्याचा स्वभावच एक नाही. बरं मग त्याने ते हाड तोंडात घातलं आणि चगळायला सुरुवात केली. बरं, चगळून थांबलं नाही, त्याने फोडलं ते हाड. आणि ते फुटल्याच्या नंतर ते चिरफळलं. आणि ते चिरफळल्याच्या नंतर ते हाड त्याच्या हिरडीमध्ये शिरलं आणि त्याच्यातून रक्त येऊ लागलं. आणि मग तो कुत्रा म्हणू लागला, एवढं त्या ब्राह्मणाने पंचामृत जर दिलं तर त्याचा जो आनंद नव्हता तेवढा आनंद कशात आहे, या हाडात आहे. खरंच सांगा, तो हा आनंद त्या हाडात होता का त्याच्या शिर्डीतल्या रक्तात होता? आणि त्याला वाटला कुठं? हा, त्याला असं वाटलं ह्या हाडातला आनंद आहे. हाडात आनंद आहे का? आनंद कुठं होता? त्याच्या हिरडीतून रक्त येत होतं. त्याचाच आनंद तो भोगत होता आणि म्हणत होता कशात, हाडात आनंद आहे. तसं आपण आनंद आपलाच भोगतो आणि म्हणतो कशातला आहे, विषयातला आनंद. विषयात मुळात आनंद नाहीच आहे, त्या विषयाच्या ठिकाणी आपण आनंद म्हणत असतो. लक्षात घ्या. बघा आता, त्यावेळी बुद्धी चंचल होती. इच्छित विषय प्राप्त झाल्याबरोबर क्षणमात्र बुद्धी स्थिर होती. त्या स्थिर झालेल्या अंतर्मुख बुद्धिवृत्तीत आनंदरूप आत्म्याच्या आनंदाचे भान होते. जेव्हा ती वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतर्मुख होते का नाही, तेव्हा त्या बुद्धीमध्ये कशाचं भान होतं, आत्मानंदाचं मात्र त्या ठिकाणी भान होत असतं. पण हा कशाचं म्हणतो, हा विषयात भान झालं, विषयाचं ज्ञान झालं किंवा विषयाने सुख दिलं असं म्हणतो. ते भ्रमामुळे वाटतं. विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आत्मानंदाचे भान एकाच काळी होत असल्यामुळे विषय प्राप्तीनं माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवास मात्र वाटते. आता याच्यामध्ये थोडी मेख आहे, जरा बारकेन पहा. आता आत्मानंदाला सोडून जेव्हा वृत्ती विषयाला मिळवण्याकरता खटपट सुरू झाली का नाही, बरं तो विषय मिळवला पण, आणि विषय मिळवल्याच्या नंतर त्याची वृत्ती कुठं होती, आता विषयाच्या ठिकाणी. बरोबर आहे का नाही? आता वृत्ती इकडे तिकडे धावपळ करत होती का? वृत्ती इकडं तिकडं कुठेही धावपळ करत नव्हती, पूर्णपणे विषयाच्या ठिकाणी होती.
बर, मग आता ती वृत्ती एका ठिकाणी स्थिर झाली होती. वृत्ती कुठे आता आपण पहा बरं. ते काय काय लोक म्हणतात असं गोल वर्तुळ काढतात. काय करतात? गोल वर्तुळ काढतात. त्याच्यामध्ये गोल गोल करता करता एक असा छोटासा बिंदू तयार करतात. काय करतात? बिंदू तयार करतात. आपल्या म्हणतात आता सगळं लक्ष कुठं ठेवा, त्या बिंदूकडे ठेवा. बरोबर आहे का नाही? मग ते बिंदूकडे लक्ष ठेवता 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 आता ते लक्ष इकडे तिकडे जातं का? कुठं आपलं लक्ष म्हणजे आपली वृत्ती इकडे तिकडे जाते की नाही? आणि बराच काळ झाल्याच्या नंतर आपण असं शांत होतो, एकदम स्थिर होतो. म्हणजे त्या बिंदूतलं सुद्धा लक्ष काय होतं? संपूर्ण आपण आपली वृत्ती, आपल्या अंतःकरणाची वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. आणि मग त्याला विचारलं कसं काय वाटलं तुला? तो म्हणतो फार छान वाटलं, फार बरं वाटलं. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याची वृत्ती आता इकडे तिकडे जात होती का? नव्हती. आपण ध्यान करतो का नाही? ध्यानामध्ये काय करायचं असतं? पहिल्यांदा त्रिपुटी लावायची, आणि त्रिपुटी संपून जाते, त्रिपुटी विवर्जित आणि निर्विकल्प अशा पद्धतीचं आपलं ध्यान लागतं. म्हणजे आपलं ध्यान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लागतं. त्यावेळेस काय होतं बरं? त्यावेळेस आपण म्हणतो किती बरं वाटलं मला, बरं किती समाधान वाटलं. याचा अर्थ वृत्ती आतापर्यंत खटपट करत होती ना, त्याच्यात बरं वाटलं नाही. जेव्हा हे सगळं बाजूला झालं ना, जेव्हा असं शांत स्थिर झाला का नाही, तेव्हा त्याला कोणतं भान झालं? आत्मानंदाचंच भान झालं होतं. आणि सुख कशाचं मिळालं होतं? आत्मानंदाचं सुख मिळालेलं असतं. आत्मानंदाला सोडून दुसरीकडं कुठंच आणि कशाच प्रकारचं सुख मात्र नसतं. खाली पाहता विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धी, आत्मानंदाची भान एकाच काळी होत असतं. तो वस्तू समोर ठेवली आणि आत्मानंदाचं भान हे योगायोगाने कसं असतं? एकाच काळी घडतं. जसं उदाहरण देतो की नाही आपण, कावळा बसावा आणि फांदी मोडावी असं जे म्हणतो की नाही, तसं या दोन्ही गोष्टी काय झाल्या? त्या एकाच ठिकाणी आल्या होत्या. मोबाईल बरोबर उघडला, तो उघडल्याबरोबर त्याची वृत्ती काय झाली? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली. दोन गोष्टी एकत्र आल्या का नाही? दोन गोष्टी मात्र एकत्र आल्या. आणि तो म्हणू लागला कशात? विषयात आनंद. वास्तविक पाहिलं तर आनंद कशातला भोगला? आत्मानंदाचा. म्हणला कशातला? विषयातला. असं होतं. विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला अशी जीवास वाटते, मात्र पण वास्तविक आनंद आत्म्याचाच असतो. यास उदाहरण, आता एक उदाहरण देऊन सांगतात. एखाद्या पात्रात पाणी भरून स्वच्छ पौर्णिमेच्या मध्यरात्री ते पात्र उघड्या जागेवर ठेवले. त्यावेळी जर पाणी स्थिर व स्वच्छ असेल तर त्या पाण्यात चंद्रबिंब स्पष्ट दिसते. आणि वाऱ्यामुळं किंवा अन्य कारणाने पाणी हलू लागले तर त्यात चंद्रबिंबाचे भान होत नाही. बघा आता असं मोठं पात्र तयार करून ठेवलं. आपल्याला सोपं परात वगैरे माहीत असेल, मोठं पात्र असतं ना, आणि मोकळ्या जागेमध्ये ठेवलं. बरोबर आहे की नाही? आता ते पाणी, उदाहरण देऊन सांगतो, पाणी जर गढूळ असेल आणि पाणी जर हलणारं असेल तर चंद्राचं प्रतिबिंब तुम्हाला कसं दिसेल? गढूळ दिसेल आणि हलणारं दिसेल. बरोबर आहे की नाही? पाणी जर स्वच्छ असेल, निर्मळ असं स्वच्छ पाणी असेल, आणि पाणी हलणारं जर नसेल, तर जसा आकाशातला चंद्र आहे तसंच तुम्हाला पाण्यामध्ये पाहायला भेटेल की नाही? तसंच पाण्यामध्ये पाहायला भेटेल. तसंच आहे आपल्या अंतःकरणाची वृत्ती जर चंचल होत असेल, हलणारी असेल, तर आपल्याला परमानंदाचं भान होईल का? होणार नाही. आणि आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या अंतःकरणाची वृत्ती थोडी सुद्धा हलणारी नाही, इकडं तिकडं डोलायमान होणार नाही. जसं माऊली म्हणतात का नाही, जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपी योगयुक्त. तो योगयुक्त पुरुष स्वस्वरूपाच्या ठिकाणी कसा स्थिर असतो? जसा निर्वातीचा वारू म्हणजे समजा दिवा विजतो की नाही, मग त्या दिव्याला कुठंतरी बाजूला ठेवलं म्हणजे वाऱ्यापासून जरा वारा लागणार नाही अशा जर ठिकाणी ठेवला, तो दिवा कसा एकसारखा ठेवत असतो का नाही? म्हणजे आता तिकडं वारं म्हणजे विषयाचं वारं लागत नाही, त्यावेळेस दिवा कसा एकसारखा असतो. तसं या ठिकाणी आपलं आत्मानंदाचं भान आपल्याला एकसारखं व्हायचं असेल तर काय व्हावं लागेल? कुठंतरी शांत राहिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेस आपल्याला काय होतं? आत्मानंदाचं भान होत असतं. तसं या ठिकाणी जर आपल्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर व्हावं वाटत असेल तर काय करावं लागेल? आपल्याला सगळ्या विषयापासून बाजूला व्हावं लागेल. सगळ्या विषयापासून जर बाजूला झालं तर त्या वृत्तीमध्ये काय आहे? आत्मानंदाचं भान हे सहज उत्पन्न होऊ शकतं की नाही? सहज निर्माण होऊ शकतं की नाही? पण विषय कशासाठी चालला होता? तो विषय मला काय सांगायचा होता विषय, हे बोलता बोलता हा विषय मुळात चुकून गेलो मी. निर्मळ
पात्रात उदाहरण सांगत होते तुम्ही हा हा हे चंद्राचं उदाहरण. पात्राचं. हा तसं आता आपल्या अंतःकरणाची वृत्ती जर एकसारखी स्थिर असेल, वृत्ती हलणारी जर नसेल, हे सांगायचं होतं. वृत्ती एकसारखी असेल, वृत्ती जर हलणारी नसेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला आत्मानंदाचं भान होणार नाही का? आत्मानंदाचं भान होणार त्या ठिकाणी. आणि वृत्ती निर्मळ पण पाहिजे ना आपली. जसं पाणी निर्मळ पाहिजे का नाही, तशी वृत्ती पण आपली कशी पाहिजे? निर्मळ पाहिजे. बरोबर आहे का नाही? वृत्ती जर मलिन जर असेल तर आत्मानंदाचं भान आपल्याला कसं होईल? मलिनच होईल. म्हणजे त्याच्यामध्ये सारे दोष उत्पन्न होतील. जर आपल्या अंतःकरणाची वृत्ती जर मलिन नसेल, जर अंतःकरणाची वृत्ती शुद्ध असेल आणि स्थिर असेल, तर आत्मानंदाचं भान सुद्धा आपल्याला कसं शुद्ध अशा पद्धतीचं होऊ शकतं. त्याप्रमाणे जेव्हा बुद्धी स्थिर असेल तेव्हा त्या बुद्धीत आत्मरूप आनंदाचे भान स्पष्ट होते. आणि ज्यावेळी पुन्हा विषयाची इच्छा होते त्यावेळी बुद्धी चंचल असल्यामुळे आत्मानंदाचे भान होत नाही. आणि परत वृत्ती जर चंचल झाली, अस्थिर झाली, तर आत्मानंदाचे त्या वृत्तीमध्ये भान होईल का? तर आत्मानंदाचे त्या वृत्तीमध्ये भान होणार नाही. यावरून आनंदरूप आत्माच आहे, विषयात आनंद मुळीच नाही हे सिद्ध झाले. आता यावरून तो शिष्य काय म्हणू लागला की यावरून आता काय सिद्ध झालं? आत्मा आपलं यावरून आनंदरूप नाही, श्री गुरु म्हणतात यावरून आनंदरूप आत्माच आहे, विषयात आनंद मुळीच नाही हे मात्र सिद्ध झालं, असं श्री गुरु त्या ठिकाणी म्हणतात. आता शिष्य परत एक शंका करतात. एवढी शंका खाली पाहू वाटलं तर ही शंका पण होणार नाही, पण थोडी शंका करू आणि उद्या तिचं आपण काय करू? समाधान करू. शिष्य म्हणतात, महाराज, अनुकूल असणाऱ्या स्त्री धन पुत्रादी विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असता त्याच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही असे कसे समजावे? पहा बरं, आपण बघतो की नाही की आपण घरामध्ये किती लोक राहतो? एक 4-5 लोक, 5-6 लोक, काही कुटुंब मोठं पण असतं आहे का नाही? मग त्या कुटुंबातले लोक समजा निघून गेले आणि घरामध्ये एकटा राहिला, तर काय म्हणतो? अहो हे घर पर अगदी मला खायला उठलं अशी अवस्था झाली आहे का नाही? आणि जेव्हा घरातले एक लोक यायला सुरुवात करतात की नाही, मग ते सगळं घर भरून जातं की नाही, म्हणतो बघा बरं, हे सगळे घरदार बायका पुरुष सगळी घरी आली ना, आता कुठं तर बाय जीव आला असं म्हणतो की नाही? आणि म्हणजे हे बायका पोरं आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? आपल्याला अनुकूल आहे का नाही? मग ते जेव्हा आपल्याला घरामध्ये येतात, सगळे आपल्याला मिळतात, तेव्हाच आपल्याला आनंद होतोय की नाही? मग त्याच्यापासून आनंद व्हायला पाहिजे काय? नाही ना व्हायला पाहिजे. ते जर घरात नसतील तर आपल्याला आनंद होत नाही, आणि जेव्हा ते घरी येतात तेव्हा आपल्याला आनंद होतोय का नाही? मग तुम्ही काय म्हणता विषयात आनंद नाही? उलट अनुकूल विषय मिळाला का आपल्याला आनंद होतो, आणि अनुकूल विषय नसेल तर आपल्याला आनंद होत नाही. मग विषयामध्ये आनंद नाही हे तुम्ही कसं काय म्हणता? उलट विषयामध्ये आनंद आहे असं तुम्ही लक्षात घ्या. असं कोण म्हणतो? शिष्य असं शिष्य म्हणतो विषयात आनंद आहे असं आमचं म्हणणंच आहे. अजून काही पण ऐक नाही. पहा आता, गुरु महाराज अनुकूल असणाऱ्या स्त्रीधन पुत्रादी विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असता त्याच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही असे कसे समजावे? श्री गुरु, अरे एका विषयाच्या प्राप्तीने ज्यास आनंद झाला त्यास जेव्हा दुसऱ्या विषयाची प्राप्ती होते तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही. तो का होऊ नये? वास्तविक झाला पाहिजे, तो तर होत नाही, म्हणून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असे म्हटले पाहिजे. काय म्हणतात बाबा की एक विषय तुला प्राप्त झाला, त्याच्यापासूनच तुझा आनंद असला पाहिजे का नाही? आणि तो आनंद कसा असला पाहिजे? येणारा जाणारा आनंद का परमानंद आनंद पाहिजे? परमानंद आनंद पाहिजे. परमानंद आहे का नाही? टिकणारा, स्थायी, स्थिर असा आनंद पाहिजे आहे का नाही? पण तो आनंद स्थिर राहतो का? तो आनंद स्थिर राहत नाही. का बरं स्थिर राहत नाही? विषयात आनंदच नाही मुळात आहे का नाही? आता एक पहिली वस्तू घेऊन ठेवली घरामध्ये, एखादी वस्तू त्याला अपेक्षित असते. म्हणलं फार गरिबीचे दिवस आहे, घरामध्ये कपडे वगैरे ठेवायला काय नव्हतं, इकडं टांग तिकडं टांग बांधून ठेव, एक कपाट घेतलं, ठीक आहे ना? मग आता त्या कपाटातला आनंद किती काळ असतो बरं आपला? किती दिवस असतो? वर्ष, क्षणिक असतो. ते नवीन चांगली वस्तू येऊपर्यंत दुसरी नवीन दिसली का तो आनंद लगेच जातो. तो म्हणतो हे कपाट कुठेतरी फेकून द्या बरं, फार कटकट घातले कपाटाने, काय ठेवता ते फार नको. अहो सुरुवातीला आणताना काय म्हणत होता, आणि नंतर मग काही दिवसांनी काय म्हणलं, हे फेकून द्या कुठेतरी लांब, हे ठेवू नका घरामध्ये, याने पर वैताग आणला आहे का नाही? पहिल्यांदा बायको करताना काय म्हणतो, वा 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 आहे का नाही?
आणि उलट आपले महाराज सांगतात 2-3 वर्षामध्ये ते कोर्टामध्ये एकमेकाचं तोंड सुद्धा बघते नाही. म्हणजे पहिल्यांदा कोण असते, पहिल्यांदा चंद्रमुखी, नंतर सूर्यमुखी, नंतर ती ज्वालामुखी होती, तेव्हा हा अंतर्मुखी होतो, आहे का नाही. आणि नंतर पण तुम्हाला तोंड सुद्धा पाहिजे नाही. तिचं तोंड पाहण्याकरता हा त्या अंतरपाठातून वर डोकं काढत होता, मला बघू द्या, मला बघू द्या. आणि 2 वर्षांनी म्हणतो तोंड नाही बघायचं. मग तिच्यामध्ये आनंद नव्हता का? होता ना आनंद तुझ्या म्हणण्याप्रमाणे. मग तो का टिकला नाही? तो टिकायला पाहिजे ना. तू म्हणतो ना स्त्री धन पुत्रादी हे सगळे अनुकूल आहे, मग का तुला अनुकूल नाही कायमस्वरूपी? ते कायमस्वरूपी जर अनुकूल राहिले असते, कायमस्वरूपी तुला जर बरे वाटले असते, आम्ही म्हटलो असतो आत्म्यात आनंद नाही. हे सगळा आनंद कशात आहे? विषयात आनंद आहे, बरोबर आहे की नाही. पण ज्या अर्थी विषयातला आनंद टिकत नाही, कारण पहिली वस्तू मिळाली तर पहिल्या वस्तूतला आनंद कायमस्वरूपी जर राहिला असता तर तू दुसरी वस्तू मिळवण्याच्या मागे लागला असता का? नसता. ज्या अर्थी तुला पहिल्या वस्तूचा आनंद झाला नाही, तिच्या सापेक्ष तू दुसरी वस्तू आणली, तिच्या वरचढ वस्तू आणतो. आपण सांगा एखादी वस्तू घेतलं तर वरचढ घेतो की नाही? पहिल्यांदा एक मॉडेल घेतो मोबाईलचं, त्याच्यापेक्षा वरचं मॉडेल, त्याच्यापेक्षा वरचं मॉडेल, असा घ्यायचा प्रयत्न केला. आतापर्यंत किती जरी मॉडेल आले तर त्याच्यात तुम्हाला कधी आनंद झाला का? झाला आहे सुरुवातीला, पण कायमस्वरूपी टिकला आहे का? आणि जर कायमस्वरूपी टिकला असता तर तुम्ही एकच मोबाईल कितीतरी वर्ष वापरला असता ना. लोक 2 महिने 3 महिन्याने मोबाईल ठेवून देतात. नवीन घ्या, नवीन घ्या, बाजारमध्ये आलाय नवीन घ्या, पैसे मोकळे करा. काय लोक डोकं लावतात आणि काय दिमाग लावतात, तेव्हा ते पैसे मोकळे करा. मोबाईलमध्ये कशात आहे, पण आता काय लोकांना भेजा असेल त्यांना जाऊ दे, तो विषय महत्त्वाचा नाही. मला एवढंच सांगायचं आहे, जर पहिल्या विषयात जर आनंद प्राप्त जर झाला तर तो आनंद तुझा कायमस्वरूपी टिकायला पाहिजे होता. पण तो पहिल्या विषयातला आनंद काही काळापर्यंत स्थिर राहिला आणि काही काळाने तुला दुसरा विषय प्राप्त करून घ्यावा वाटला. त्याचाच अर्थ विषयात आनंद नाही, आनंद केवळ परमानंद स्वरूप आत्म्याचाच आहे, हे मात्र ह्या ठिकाणी सिद्ध झालं. आता उदाहरण ते परत असं देणार, म्हणजे तुमचे श्रीगुरु तुम्हाला फार बरे वाटतात की नाही? तुमचा आवडीचा एखादा पाहुणा समजा घरी आला तर तुम्हाला बरं वाटतो की नाही? वा 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 वा, किती दिवसापासून आम्ही वाट पाहतो, काय आलं बेलाब असं म्हणतो, बसा उठा खा प्या. तो पाहुणा म्हणला बघा माझी एवढी तुम्हाला आवड आहे की नाही, मी आता तुमच्याकडेच आलेलो आहे. किती दिवस राहणार तुमच्याकडे माहिती आहे का? अहो तुम्ही किती काही दिवस राहू द्या भाऊ, आमचं आयुष्य अगदी वावळून टाकतो, आहे की नाही? नाही नाही, जास्त नका वावळू, फक्त महिनाभर मी राहतो, असा तो पाहुणा म्हटला, आहे का नाही. तो पाहुणा महिनाभर म्हटल्याच्या नंतर तो म्हणतो वा वा काय भाग्याची गोष्ट, महिनाभर आमच्याकडे राहतो. पहिले 1-2 दिवस आहे ना, त्याचे ओट चाल खा पी अमुक तमुक सगळ्या गोष्टी अगदी तंत, आहे का नाही. 2 दिवस झाल्याच्या नंतर 3 दिवस झाल्याच्या नंतर हा त्यांना द्यावं लागेल बरं का, आता आपलं ठरलेलं आहे. आपलं ठरलेलं आता परत ठरले बांधतात. आपलं काय ठरलं होतं आता सगळं द्यायचं, आहे का नाही, ठरलेलं. नंतर 4-5 दिवस जातात, हे काय कवर ठरलेलं आहे, याला घरदार काय आहे का नाही, बसला म्हणजे कवर आहे बसला का. अरे वा, पाहुणा यावं म्हणून तुम्ही वाट पाहत होता, पाहुणा आल्याच्या नंतर तुम्हाला इतका आनंद झाला आणि 2-4 दिवसांनी तुमचा आनंद कुठे गेला? महिनाभराने त्याला चिडचिड होते, हा कधी जाईल घरी. म्हणजे जेव्हा तो येत होता, जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाला, त्यावेळेस तुम्हाला किती आनंद झाला. आणि नंतर महिन्याभराने तुम्ही त्याच्या नावाने शंख वाजवू लागले, खडे पडू लागले. याचा अर्थ काय झाला? त्याच्यात आनंद होता का? आनंद नव्हता. उलट तुमच्या अंतःकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झाली होती. कधी? त्याची वाट पाहत होता ना तुम्ही आतापर्यंत. खटपटीला वृत्ती लागली होती ना, कुठून येईन, शबरी म्हणायची कुठून येईन. जेव्हा शबरीला राम जवळ आला, भेटला, तेव्हा किती आनंद झाला. फार. आता शबरी हुशार होती, जास्त काळ ते काय राहिले नाही, का नाही. क्षणामध्ये ते सगळ्या गोष्टी संपल्या. त्यांना कळत होतं की आनंद कुठे आहे? आत्मानंदामध्येच आनंद आहे. मग हे काय झालं? सिद्ध झालं. विषयामध्ये आनंद नाही, आनंद केवळ आत्म्यामध्येच आनंद आहे, हे श्रीगुरूने सिद्ध करून दाखवलं. आता पुढचा मुद्दा आपण उद्याला पाहू. आता वेळ होत आला, आता आपण या ठिकाणी थांबवून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण